उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. बाजारात मिळणाऱ्या हानिकारक कोल्ड्रिंकपेक्षा आरोग्यवर्धक व पाचक ताक केव्हाही चांगलेच. चला तर मग आज आपण रुचकर पाचक मसाला ताक कसे बनवायचे आहे ते पाहणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहूया. 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे थोडी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून सुकून घेतलेले आहेत. घरातच सुकून घेतलेले आहेत मी. 7-8 काळी मिरी आहे. 2 लवंग आहे. छोटा तुकडा दालचिनीचा आहे. पाव चमचा ओवा आहे. 3 चमचे धने आहेत. 4 चमचे जिरे आहेत आणि हे 1 चमचा बडीशेप आहे आणि 1-1.5 चमचा कसुरी मेथी आहे. हे पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हे अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. हे अर्धा चमचा पांढरं मीठ घेतलेलं आहे किंवा साधं मीठ घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून चाट मसाला घेतला आहे. चाट मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आमचूर पावडरही घेऊ शकता. सर्व जिन्नस घरातला कुठलाही एका चमच्याने मोजून घ्यायचा आहे, त्यामुळे तुमची रेसिपी परफेक्ट बनेल. एका पॅनमध्ये मी जिरं टाकत आहे. 4 चमचे घेतलेलं. हे 3 चमचे घेतलेले धने. 1 चमचा घेतलेली बडीशेप, काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचा तुकडा. ओवा आणि कसुरी मेथी, पुदिन्याची पानं. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जिरे हे पोटाला थंडावा देतं आणि अन्न पचायलाही मदत करतं. धान्यामध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात, ते शरीरासाठी फायदेशीर असतात. बडीशेप पचायला हलकी असते व त्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते. काळी मिरी डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि पचनक्रिया पण सुधारते. सर्व घरामध्ये छान सुगंधही दरवळत आहे. 1-2 मिनटंच एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. आता एका वेगळ्या प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं आहे. थंड करून घ्यायचं आहे म्हणजे हे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं सर्व जिन्नस आपलं थंड झालेलं आहे. आता मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. ते छान स्वच्छ आणि कोरडं आहे. कोरडं मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण केलेला ताकाचा मसाला आपला जास्त दिवस टिकायला मदत होईल. आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हा चाट मसाला घेतलेला तो टाकायचा आहे. पाव चमचे घेतलेलं हिंग, काळं मीठ, साधं मीठ. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे. अशी बारीक पावडर करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या चाळणीनेही चाळून घेऊ शकता, पण चाळणीची आवश्यकता नाही आहे. छान मस्त बारीक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण ताक कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत. 1 वाटी घेतलेली दही. याच वाटीने 2.5 वाटी पाणी टाकायचं आहे. दही हे उष्ण असते, पण जेव्हा आपण त्यामध्ये पाणी टाकतो तेव्हा त्याचे विघटन होऊन ते पचायला थंड ठरते. आता हे रवीने छान घुसळून घ्यायचं आहे. छान फेस सुटेपर्यंत घुसळून घ्यायचं आहे. घुसळून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. थोडी पुदिन्याची पानं आणि तयार केलेला ताक मसाला टाकायचा आहे. मी अर्धा चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मीठ कमी असेल तर तुम्ही वरतून घेऊ शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आपल्या आरोग्यवर्धक आणि पाचक मसाला ताक तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि मस्त रहा। धन्यवाद।